भारतरत्न सचिन तेंडुलकर फाउंडेशन मार्फत पालघर जिल्ह्यातील गुहीर गावात क्लायमेट स्मार्ट विलेज प्रकल्प हाती घेण्यात आला असून गावकऱ्यांचे जीवनमान उंचवणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गुहीर या गावात क्लायमेट स्मार्ट विलेज प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। सचिन तेंडुलकर फाउंडेशन मार्फत या गावात सोलर पॅनल बसवण्यात आले असून या गावातील 130 कुटुंबांना मोफत वीज पुरवठा होणार आहे। या सोलर पॅनलवर चालणारी पीठ गिरणी याच फाउंडेशन मार्फत देण्यात आली असून या सोलर पॅनलवरतीच संपूर्ण गावाला पाणी पुरवठा देखील केला जाणार आहे। क्लायमेट स्मार्ट विलेज हा प्रकल्प महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवला जात असून यापूर्वी हा प्रकल्प इतर राज्यामध्ये राबवला गेला असून या प्रकल्पामुळे स्थानिक गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी सचिन तेंडुलकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आली। या स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी यावेळी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सारा तेंडुलकर आणि सोनिया तेंडुलकर यांचीही उपस्थिती लाभली होती। सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या या प्रकल्पाबाबत सचिन तेंडुलकर यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला। यावेळी ते काय म्हणाले पाहूया। आज इथे गुहीर गावात येऊन फार आनंद झालेला आहे। आमचं स्नायडर इलेक्ट्रिक्स बरोबर आमची पार्टनरशिप आहे, जे सचिन तेंडुलकर फाउंडेशन आणि स्नायडर इलेक्ट्रिक्स आम्ही दोघांनी एकत्र येऊन स्प्रेडिंग हॅपीनेस इंडिया फाउंडेशन ही एक टीम फॉर्म केली होती। त्याला ऑलमोस्ट 10 वर्ष झाली। मला अजूनही आठवत आहे, आम्ही दिल्लीत भेटलो होतो आणि असा विचार केला होता की ना काहीतरी आपण असं सुरू करायला हवं एकत्र येऊन, ज्याने लोकांच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल, त्यांना काहीतरी त्यांना फायदा होईल आणि खास करून त्यांना एक ग्रासरूट लेवलपासून पण त्यांना फायदा व्हायला पाहिजे। आणि हळूहळू बऱ्याचशा गोष्टी करत गेलो। 500+ शाळांमध्ये आत्ता आम्ही सोलर पॉवर थ्रू डिजिटल क्लासरूम्स पण केलेले आहेत, ज्याने ऑलमोस्ट मी म्हणेन की 1,65,000च्या थोडं वर मुलामुलींना फायदा झालेला आहे। त्याचा वापर केलेला आहे त्याने मुलामुलींनी। ह्याचं एक आम्हाला समाधान आहे। पण आम्हाला माहिती आहे की अशा गोष्टींची भरपूर गरज आहे इकडे आणि पार्टनर्सला एक स्नायडर इलेक्ट्रिक्स त्यांची गरज आहे की एकत्र येऊन, कारण हे सोलर पॅनल्स इकडे लावणं आणि मग ते मॉनिटर करणं आणि शिकवणं, इकडच्या जे लोकल्स आहेत त्यांना शिकवणं की त्याचा वापर कसा व्हायला पाहिजे आणि त्याला कसं आपण जपून त्याची काळजी पण घ्यायला पाहिजे। कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये जर काय सांगायचं तर पहिली इनिंग आम्ही खेळतोय, दुसरी इनिंग इकडे गावातल्या सगळ्या लोकांना खेळायला लागणार आहे आणि ते एकत्र येऊन एक टीम व्हायला लागणार आहे त्यांची, तर त्याचाच एक रिझल्ट चांगला लागेल। आम्ही हीच अपेक्षा करतो की स्नायडर इलेक्ट्रिक्स बरोबर एकत्र येऊन सचिन तेंडुलकर फाउंडेशनने जर काय हा एक इकडे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर काय निर्माण करू शकलो आम्ही, पुढच्या जनरेशनला ह्याचा फायदा झाला। कारण शाळेत पण आता इथे शाळेत पण एक डिजिटल क्लासरूम आहे, तर मुलामुलींना कळतंय की ना बाहेरच्या जगात काय होत आहे। बऱ्याच वेळेला त्या गोष्टी इथे छोट्या छोट्या गावांमध्ये पोचू शकत नाहीत, तर त्यांनाही तो एक प्लॅटफॉर्म मिळणं आणि सेम ऑपॉर्च्युनिटी मिळणं ही मी समजतो की आपली जबाबदारी आहे। आणि जर का आपण करू शकलो एकत्र येऊन तर नक्कीच नुसतं गुहीर गावाला नाही, मुंबईला, महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला, भारतालाही फायदा होईल हीच अपेक्षा करतो आम्ही आणि हीच देवाकडे प्रार्थना। थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि सपोर्ट केला। असाच सपोर्ट गावालाही, गावकऱ्यांनाही त्याची गरज आहे, तर तुम्ही हाच सपोर्ट त्यांना देत राहावा अशी अपेक्षा।